नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती देणं हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सोशल मीडियावरती सध्या मोठ्या प्रमाणावरती अनेक मेसेज येत आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो जून महिन्याचा हप्ता आहे याची सगळ्या लाडक्या बहिणींना उत्कंठा लागलेली आहे आणि सध्या हा जो हप्ता आहे तो साधारणतः सोमवारी वटपौर्णिमेला जमा होणाऱ्या अशा प्रकारच्या बातम्या सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती येत आहेत आणि लाडक्या बहिणी ज्या आहेत तर अशा लाखोंच्या संख्येने अशा प्रकारची जी व्हिडिओज आहेत ते पाहत आहेत। म्हणजेच काय की खरोखरच वटपौर्णिमेच्या दिवशी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळणार का, किंवा जो जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आहे तो सोमवारपासून वितरण सुरू होणार का, तर या संदर्भातली अतिशय खरी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कारण का लक्षात घ्या की सर्वप्रथम सगळ्यांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाच्या पूर्वी जो GR प्रसिद्ध केला जातो त्याच्यानुसार शासकीय मान्यता दिली जाते आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो दिला जातो। तर साधारणतः लक्षात घ्या की जर वटपौर्णिमेला हप्ता येत असेल तर आज GR प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे, परंतु अशी कुठलीही गोष्ट होण्याची शक्यता फारच कमी आहे। कारण का लक्षात घ्या की आजचा दिवसच बाकी आहे, कारण का उद्या मोहरम आहे, शासकीय सुट्टी आहे, शनिवार देखील शासकीय सुट्टीचा वार आहे आणि रविवार या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय प्रसिद्ध होणार नाही आहे। जर GR येत असेल तर आज येऊ शकतो, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना वटपौर्णिमा म्हणजेच लक्षात घ्या की सोमवारी लक्षात घ्या की हा हप्ता आहे तो येण्याची शक्यता फारच कमी आहे। कारण का शासनामार्फत अजून कुठल्याही प्रकारची घोषणा वटपौर्णिमेचं गिफ्ट अशा प्रकारची झाले नाही आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे। मग हा हप्ते वितरणाचा GR कधी येऊ शकतो? साधारणतः पुढील आठवड्यामध्येच हा हप्ते वितरणाचा GR येईल आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या की जुलै महिन्यामध्ये हा लाभ आहे तो वितरित होण्याची शक्यता आहे। जर लवकरच हप्ते भेटत असतील तर आनंदाचीच बातमी आहे, पण यासाठी शासनानं तशी घोषणा करणे अपेक्षित आहे। सध्या महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन चालू आहे, 11 जुलैपर्यंत चालणार आहे। याच्यामध्ये देखील लाडक्या बहिणींचा जो मोठा निर्णय आहे हप्ते वितरणाचा तो देखील होणार आहे। साधारणतः जून महिन्याच्या आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय जून महिन्याच्या अखेरपर्यंत हप्ते वितरणाचा GR आणि जुलै महिन्यामध्ये हप्ते वितरण होणार आहे। त्यामुळे अनेक मेसेजेस येतील वटपौर्णिमेला लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट 2 हप्ते एकत्रित मिळणार, तर कुठल्याही लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित मिळणार नसून केवळ जून महिन्याचाच 1500चा लाभ पुढील महिन्यामध्ये वितरित होणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची बाब आहे आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे, त्याचबरोबर मेचा हप्ता आले नाही आहे, ज्यांची फेर तपासणी बाकी आहे, ज्या खरोखर पात्र आहेत तर त्यांची कागदपत्र पडताळणी देखील पुढील काही दिवसांमध्ये होणार आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना देखील हा लाभ आहे तो येण्याची शक्यता दाट आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे। अजून हप्ते वितरणाची कुठलीच तारीख जाहीर झाली नाही आहे। तारीख जाहीर झाल्यानंतर किंवा हप्ते वितरणाचा GR नंतर संपूर्ण खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला आहे अशा सर्वच पात्र लाडक्या बहिणींना पुढील हप्ता येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली आहे, त्रुटी दुरुस्ती केली आहे, पात्र असून हप्ते आले नाही आहेत, अशा लाडक्या बहिणींना पात्र करून जो जून महिन्याचा हप्ता आहे तो देखील मिळण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।